महाराष्ट्रातील तब्बल 23 महापालिका जिंकण्याची कामगिरी केल्यानंतर धुरंधर देवेंद्र फडणवीस आता दावोसमध्येही करार करण्यात अग्रेसर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात स्वित्झर्लंडमध्येही महाराष्ट्राचा चांगलाच डंका वाजतोय आणि त्यामुळेच दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये जागतिक गुंतवणूकदारांनी महाराष्ट्राला पसंती दिली. पहिल्याच दिवशी महाराष्ट्रात 14 लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार करण्यात आले. देश विदेशातील 19 कंपन्यांसोबत सामंजस्य करार झाले. या गुंतवणुकीतून रोजगाराच्या सुमारे 15 लाख संधी निर्माण होण्याचा अंदाज आहे. उत्पादन, डिजिटल सेवा, ऊर्जा, पायाभूत संरचना यातील विकास महाराष्ट्राच्या आर्थिक उन्नतीला मदत करणारा ठरणार आहे. दावोसमध्ये महाराष्ट्राचा अतिशय चांगला प्रेझेन्स आहे. महाराष्ट्र पॅव्हिलियन आपण बघू शकतो की सर्वात जास्त गर्दी महाराष्ट्र पॅव्हिलियनला आहे आणि मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीचे करार आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत. आजही काही चांगले करार झाले आहेत. जवळपास 10 वेगवेगळ्या सेक्टरमध्ये महाराष्ट्र करार करतो आहे आणि मी असं म्हणू शकेल की मागच्या वेळी आम्ही 16 लाख कोटी रुपयाचे करार या ठिकाणी केले होते. यावेळेस तो रेकॉर्ड देखील आम्हाला मोडायचा आहे. मागील 1 दशकापासून दावोसमध्ये महाराष्ट्राला पसंती मिळताना दिसते. दावोस हे जगातील सर्वात मोठं आर्थिक औद्योगिक व्यासपीठ आहे. मोठे गुंतवणूकदार, बँका, फंड्स हे इथे एकाच ठिकाणी उपस्थित असतात. त्यामुळे थेट निर्णय घेणाऱ्यांशी चर्चा करणं शक्य होतं. इथे झालेल्या करारांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर सकारात्मक प्रतिमा निर्माण होते. एकंदरीतच जागतिक व्यासपीठावर महाराष्ट्रात गुंतवणूक करणं हिताचं आहे हा संदेश देण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यशस्वी ठरल्याचं स्पष्ट होतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.